ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. परमात्मा श्री पांडुरंग, संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री तुकोबाराय, पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवराय, धर्मवीर छत्रपती श्री शंभूराजे, हे तेजस्वी व्यासपीठ आणि तुम्ही समोर बसलेले माऊलीचे शब्द आहेत संत श्रोते. माऊलीचे शब्द काय? समोर बसणाऱ्या श्रोत्यांना काय म्हणताय? संत श्रोते. माझ्यासाठी तुम्ही केवळ श्रोते नाही, तुम्ही योद्धे पण आहात. तुम्हा सर्वांच्या चरणी प्रणाम करतो. माझे सद्गुरू पूजने श्री संजय गुरुजी, आपल्या सर्वांचे धर्म आणि राष्ट्रगुरु पूजने श्री संभाजीराव भिडे गुरुजी, हा भारत समजून घेण्याचा नेहमीच प्रयत्न करत आलो ते आदरणीय स्वर्गीय राजूजी दीक्षित, ज्यांच्यामुळे मला हा त्रिवेणी संगम प्राप्त झाला, ते माझे पहिले आद्य गुरु पूजनीय श्री संजय पाटील गुरुजी, ज्यांच्यामुळे शस्त्र शास्त्र या विषयाची दीक्षा मिळाली. त्यातलं काहीतरी अल्प स्वल्प का असे ना, ते शिक्षण घेण्याची माझी सुरुवात झाली. ते स्वर्गीय सूरज ढोली सर, आदरणीय विनयजी चोपदार सर, अगदी बालपणापासून इथपर्यंतच्या या प्रवासामध्ये ज्यांनी मला घडवलं, अनेकांची नावं डोळ्यासमोर, सगळ्यांची नावं विस्तार भयासह घेत नाही, पण त्या सर्व गुरुवर्यांचे चरणी वंदन करून आजच्या आपल्या गुरुपौर्णिमेच्या चिंतनाला आपण सुरुवात करू. पौर्णिमा, ज्ञानाची एक परिपूर्ण अवस्था म्हणजे आजचा दिवस आहे. ध्येयाची परिपूर्ण अवस्था म्हणजे आजचा दिवस आहे. महर्षी वेद व्यास, नाव काय आहे व्यासांचं? त्यांचं मूळ नाव आहे कृष्ण द्वैपायन. काय नाव आहे? जुन्या मुलांना हा विषय बऱ्यापैकी माहिती आहे, पण नवीन ही मुलं त्यांच्यासाठी म्हणून हा बोलतो, माहिती असलं बोलतो. इथं व्यासांची प्रतिमेचं पूजन केलंय आपण. व्यासांचं नाव आहे कृष्ण द्वैपायन. का कृष्ण द्वैपायन नाव आहे? ते एका द्वीपावर जन्माला आले. द्वीप म्हणजे काय? छोटस बेट ज्याच्या तिन्ही बाजूनी पाणी असतं. खरं तर दोन बाजू म्हणून त्याला द्वीप, दोन शब्द आले होते द्वीपावर. एका छोट्याशा बेटावर त्यांचा जन्म झाला. कोणाच्या पोटी झाला? काय? मत्स्यगंधा. आणि पित्याचं नाव काय? पराशर मुनी. पराशर आणि मत्स्यगंधेच्या पोटी त्यांचा जन्म झाला. ते जन्मताच दिसायला अत्यंत सावळे होते, म्हणून त्यांचं नाव पडलं कृष्ण. कृष्ण म्हणजे सावळा, सावळे होते. एका द्वीपावर त्यांचा जन्म झाला, म्हणून त्याचं नाव पडलं कृष्ण द्वैपायन. या महर्षी वेदव्यासांचं जीवन इतकं अलौकिक होतं की अगदी कमी काळात ते प्रचंड देह त्यांचा लगेच वाढला. आपल्यासारखे ते एक एक वर्षाचे वाढदिवस साजरे करत मोठे झाले नाहीत. दिव्य विभूतीच्या असतात, त्यांची वाढ त्या प्रकृतीच्या नियमाच्या पलीकडे असते. जन्मतःच प्रचंड प्रज्ञावान, प्रतिभावान, आपल्या भारत देशाच्या तत्वज्ञानाचा, धर्मशास्त्राचा जो पाया आहे त्याला म्हणतात वेद. वेद म्हणजे जाणणे. विद या धातू शब्दापासून वेद शब्द तयार झाला. त्या शब्दाचा अर्थ काय? जाणणे. काय जाणणे? मी कोण आहे, ही सृष्टी काय आहे, या सृष्टीचा निर्माता कोण, हे चालवते कोण, कोण पाऊस पडायला लागले, कोण त्या सूर्यामध्ये उष्णता निर्माण करते, हे सगळं कोण चालवते, हे संचलन कसं चालतं, हे पाठीमागे काहीतरी प्रेरक शक्ती असली पाहिजे. त्या शक्तीचा शोध घेण्यासाठी ऋषी मुनींची जी साधना सुरू झाली आणि त्या साधनेच्या माध्यमातून त्यांना जी काही सत्य एक 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 प्रकट व्हायला लागली आणि ती प्रकट झालेली सत्य त्यांनी ज्या ग्रंथामध्ये लिहिली त्या ग्रंथाचं नाव आहे वेद.
वेद हे अपौरुष आहेत, म्हणजे ते केवळ कुठल्या एका पुरुषाने नाही लिहिलेले, की देववाणी ईश्वर साक्षात्कार झाल्यानंतर त्या सत्याचा उलगडा झाला, अशी काही सत्य त्या ग्रंथामध्ये लिहिली गेली, ते अनेक ऋषींनी मिळून लिहिली. आणि हे वेद एका गुरुकडून दुसऱ्या शिष्याला मुखावरती सांगितली जायची, तोंडी सांगितली जायची, शिष्य कानाने ऐकायचा. म्हणून याला काय म्हणले? श्रुती. काय म्हणले याला? श्रुती. श्रुती म्हणजे ऐकणे, ऐकून ज्ञान अर्जित करणं आणि स्मरणात ठेवून त्याच्यावर पुन्हा काही छोटे छोटे भाष्य तयार करणं, समाज उपयोगी त्या वेदाचं ज्ञान घेऊन व्यवहारामध्ये जगण्यासाठी काय 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 असायला पाहिजे, नियम नियमावरचे नवीन ग्रंथ निर्माण केले अनेक ऋषींनी, त्याला म्हणजे स्मृती. म्हणून श्रुती, स्मृती, वेदोक्त. श्रुती स्मृती पुराणानां आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. आद्यगुरु शंकराचार्यांचा नमन करताना आपण हा श्लोक म्हणतो. आता हे वेद एकच होता, संपूर्ण वेद प्रचंड मोठा, एकच ग्रंथ एका गुरुकडून शिष्याने वारंवार ऐकून 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 पाठ करायचंय. 8-10 हजार पाठ एकाला पाठ करायला तर शक्य आहे. पण हे पाठ करत होत, पण व्यासांच्या अंतःकरणामध्ये पुन्हा विद्यार्थ्यांच्या शिष्यांना होणारा ताण त्या पाठांतरणाचा. गुरुपौर्णिमेचा पाऊस पडायला लागला ना, शिवाकस्त्याने बाजूबद्दल आठवायचं, येणार आहे मी त्या विषयावर. शिष्य कसा असायला पाहिजे, गुरुपौर्णिमा काय असते. संपूर्ण वेद मुखगत करणं, पाठ करणं अवघड व्हायला लागलं. व्यासांच्या अंतःकरणामध्ये प्रचंड करुणेशिवाय काही निर्माण होत नाही बरं. आईच्या हृदयात करुण असते, आईच्या हृदयात प्रेम असतं, म्हणून ते आई म्हणू शकते, म्हणून ते त्या बाळाला जन्म देऊ शकते, म्हणून ते 9 महिने 9 दिवस त्या प्रसव वेदना सहन करू शकते गर्भात. तुझ्या अंतःकरणामध्ये असलेल्या प्रेमामुळेच ती बाळाला दूध पाजू शकते. महर्षी वेदव्यासांच्या अंतःकरणावर अशीच करुण, या करुणेमुळे त्यांच्या हातून एक अलौकिक कार्य झालं. त्यांनी वेदांचे विषयवार 4 भाग केले आणि एक एक वेद एकेका त्यांच्या शिष्याला समर्पित करून टाकले. या वेदाचं तुझ्या माध्यमातून वहन पुढे झालं पाहिजे. ते 4 वेद म्हणजे त्याचा पहिला आहे ऋग्वेद, दुसरा आहे सामवेद, तिसरा आहे यजुर्वेद आणि चौथा आहे अथर्ववेद. पहिले 3 वेद ही केवळ ज्ञानाची चर्चा करणारे आहेत. त्यात कर्मकांड पण आहे, नियत आहे, पण मूलतः ज्ञान आहे. आणि चौथा अथर्ववेद, याच्यामध्ये सगळ्या तंत्रविद्ये, अगदी त्यात सिव्हिल इंजिनियर, आर्किटेक्ट इंजिनिअरिंगशी संबंधित सगळे विषय, आपल्या भौतिक जीवनाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान अथर्ववेदामध्ये. संघटन कसं केलं पाहिजे, मेधाजनक संघटन, बुद्धी कशी वाढवली पाहिजे, स्मृती कशी वाढवली पाहिजे, संघटनाचे सूत्र काय, त्याचे सूत्र काय, या सगळ्याची चर्चा अथर्ववेदामध्ये. आता भारत देशामध्ये जगाला उपयोगी काय काय, ते सगळे उपयोगातले विषय, प्रॅक्टिकल करण्यासाठी आवश्यक असलेले सगळे विषय अथर्ववेदात आहेत. पण तरीही हा अथर्ववेद जवळपास 2,500-3 हजार वर्ष ज्ञानाचा विषय नेहमी त्याज्य राहिला, म्हणजे त्याला वेदांमध्ये गणलं गेलं नाही. म्हणून चाणक्याने त्यांच्या कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये राजाला 4 विद्या प्राप्त झाल्या पाहिजेत. त्यातली पहिली विद्या सांगितलेली आण्विक शिकी, दुसरी सांगितलेली वार्ता, तिसरी सांगितलेली प्रेम आणि चौथी दंड. आण्विक शिकी म्हणजे तर्कबुद्धी, वार्ता म्हणजे इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र, त्रयी म्हणजे 3 वेद, इथं 3च वेद सांगितले पुन्हा, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद. आणि दंड म्हणजे शासन करण्याची पद्धती.
राज्यशास्त्र. या 4 विषयाचं ज्ञान राजाला असलंच पाहिजे, त्याशिवाय तो राज्यच करू शकत नाही. तर अशा या वेदांचे 4 भाग व्यासांनी केले, म्हणून या कृष्ण द्वैपायनांचं नाव पडलं व्यास, वेद व्यास. कारण अखंड ज्ञान एकाच वेदामध्ये जे होतं, त्या ज्ञानाचे त्याच्या केंद्रबिंदूतून 4 भाग पडले. वर्तुळाच्या केंद्रबिंदू मधून जे रेषा जाते त्याला काय म्हणतात? व्यास म्हणतात. आणि वर्तुळाच्या केवळ परिघाला स्पर्श करणारी रेषा जाते त्याला काय म्हणतात? जिव्हा म्हणतात. केंद्रबिंदू सोडून इतर कुठलीही रेष जी असते त्याला जिव्हा म्हणतात, वर्तुळावर असलेली. आणि केंद्रबिंदूतून जाणारी जी रेषा असते त्याला काय म्हणतात? व्यास म्हणतात. आणि अशा ह्या ज्ञानाला आपल्या प्रज्ञा प्रतिभेच्या बुद्धीने महर्षी या कृष्ण द्वैपायनांनी छेदलं, म्हणून ते व्यास झाले. वेदांचे भाग पडले म्हणून ते वेद व्यास झाले. अशा वेद व्यासांची आज जयंती. आणि भारत देशातल्या गुरु शिष्य या परंपरेचं वहन करणारे जेवढे संप्रदाय आहेत, जेवढे मतप्रवाह आहेत, जेवढे पंथ आहेत, हे सगळ्यांचा गुरूंचा गुरु कोण? गुरूंचा गुरुनाम गुरु कोण? तर ते महर्षी वेद व्यासांना मानतात. याचा अर्थ व्यासांच्या आधी कोण गुरु नव्हते का? असं बिलकुल नाही. व्यासांच्या आधीही अनेक गुरु आहेत. व्यासांनी पण मुलांचे गुरु मानले. तर पहिले सप्तर्षी आहेत. व्यासांच्या आधी वाल्मिकी आहेत. पण तरीही व्यास सर्व भारतीय गुरु शिष्य परंपरेच्या सगळ्या गुरूंचे गुरु झाले, कारण त्यांनी अलौकिक कार्यच तेवढे केले. आता वेदांचे 4 भाग केले, एवढ्यावर त्यांचं मत शांत झालं का? नाही. हस्तिनापुरामध्ये कुरु वंश या वंशाचा इतिहास त्यांनी लिहायला घेतला. किती मोठा इतिहास लिहिला? 1,00,000 श्लोक. किती? 1,00,000 श्लोकांचं महाभारत लिहिलं. एक व्यक्ती एका जीवनामध्ये, एका हयातीमध्ये एवढं काम करू शकते, ह्याच्यावर विश्वास बसणार नाही. भारत देशाचा एक अमूल्य सांस्कृतिक ठेवा, सांस्कृतिक इतिहास, जगातली 2 आद्य महाकाव्य, त्यात एक महाकाव्य. माझा जेवढा आवाज होता तेवढा पाऊस चालू वाढायला लागला. जगातलं आद्य महाकाव्य एक आहे रामायण आणि दुसरं आहे महाभारत. असं अलौकिक महाभारत महर्षी वेद व्यासांनी लिहिलं. या महाभारताचं वर्णन करताना पहिल्याच अध्यायात माऊली काय म्हणतायत? जे महाभारतीय आहे ते अख्ख्या जगात आहे, जे महाभारती नाही ते अख्ख्या जगात कुठंच नाही. जगात जे जे आहे ते सगळं महाभारतात आहे, आणि जगात जे जे नाही ते महाभारत कुठं सापडणार नाही. महाभारतामध्ये सगळे विषय आहेत. महाभारतामध्ये ज्ञान आहे, तत्वज्ञान आहे, कला आहे, विद्या आहे, साहित्य आहे, भाषा आहे, व्याकरण आहे, शोध आहे, विज्ञान आहे, भूगोल आहे, खगोल आहे, मानसशास्त्र आहे, तर्कशास्त्र आहे, नृत्य आहे, नाट्य आहे, असा कोणता विषय नाही. युद्धशास्त्र आहे, सगळे विषय महाभारतामध्ये. अशा महाभारताच्या ग्रंथाची निर्मिती व्यासांनी केली. बरं, एवढं करून याचं मन भरले का? एवढं करून पण मन भरलं नाही. त्याने 11 पुराणं लिहिली. एवढं पण करून मन भरलं नाही. वेदांचे 4 भाग करून ज्या ऋषीने जे जे जाण्याचं ठरवलं होतं ते सगळं जाणून जिथे पूर्ण झालं,
त्या वेदांताचं सुद्धा लिखाण म्हणजे 10 उपनिषद, ही उपनिषद सुद्धा व्यासाने लिहिली, पुराण व्यासाने लिहिली, महाभारत व्यासाने लिहिलं. 18 पुराण लिहून सुद्धा त्यांचा अंतःकरण शांत झालं नाही. अजून काहीतरी केलं पाहिजे. त्यांचं मन अजून तृप्त झालं नव्हतं. आणि म्हणून सगळ्यात शेवटी त्यांनी श्रीमद भागवत महापुराण लिहिलं. श्रीमद भागवत महापुराण असं म्हणतात की वेदरूपी वृक्षाला लागलेले ते फळ आहे, अमृतमय फळ आहे. अशा महर्षी वेदव्यासांच्या जयंतीला आपण गुरुपूजनाचा कार्यक्रम गेली हजारो वर्ष भारत देशामध्ये करण्याचा हा रिवाज आहे, परंपरा आहे. रिवाज शब्द आपला. आणि म्हणून त्यांच्या जयंतीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. त्यांच्या जयंतीला गुरूंच्या चरणावर आपलं जीवन समर्पित केलं जातं. अखंड ज्ञानाचा समुद्र सगळ्यांसाठी मोकळा करून दिला. आणि व्यासांचा समुद्र कसा होता? सामान्य समुद्र खारट असतो, पाणी नाही पिता येत, एक थेंब सुद्धा पिऊ शकत नाही तुम्ही त्याला. पण व्यासांचा हा ज्ञानाचा समुद्र कसा आहे? अमृताचा आहे. स्वामी विवेकानंदांना रामकृष्ण परमहंसाने एक प्रश्न केला, अमृताच्या सरोवरातला अमृत कसं घेशील? विवेकानंद म्हणजे मी काठावर उभारून सावधपणे घेईन म्हणजे मूर्ख आहेस, आता उडी मारायला लागेल. ते म्हणजे अगो मी बुडेल ना त्याच्यात, माझा मृत्यू होईल. तो अजून मूर्ख आहेस, तुला कळत नाही का? तो अमृताचा समुद्र आहे, अमृताचा सरोवर आहे, त्याच्यात कसं काय पुढशील? अमृत जीवन देणारी ते रसायन आहे, अमृतामध्येच काय मरणार? असा हा ज्ञानाचा अमृत महर्षी वेदव्यासांनी आपल्या भारतवर्षाला, विश्वाला देऊन टाकलं. जीवन जगण्याची सगळी जीवन मूल्य त्यात दिली. उपनिषदांच्या माध्यमातून तत्वमसी ते तत्व मीच आहे. उपनिषदामध्ये सगळी महावाक्य व्यासाने दिली. अहम ब्रह्मास्मी हा शोध आणि बोध कसा करून घ्यायला पाहिजे त्याची पद्धती सगळी व्यासाने दिली. सगळं अध्यात्म शास्त्र पूर्ण महर्षी वेदव्यासांनी आपल्याला बहाल केलं.